काय बोलणं चाललंय दोघींमध्ये? असू दे, मला काय करायचंय. नर्मदा, शेंगदाणे कुठलेस का? शेंगदाणे? कधी कधी वाटतं ना तुलाच कुटावं. अथर्वला शेंगदाण्याची चटणी खायची होती, विसरलीस का? हो, आठवलं. आठवलं ना? जा, जाऊन शेंगदाणे कुट. हो जा. हो. या घरात ना सगळेच आळसावलेत. एकदा सांगितलेलं कळतच नाही लोकांना. काय ग तू आता पुढे काय करणार आहेस? नाही, तुझ्या हातात तर काहीच नाही. हातात नसेल काही, पण डोक्यात आहे. पुढे काय होईल हे तुला लवकरच कळेल. इतक्या लवकर हा आत्मविश्वास हिच्यात कसा काय आला? मी खरंच डोक्यावर पडले. का का सांगितलं मी सासूबाईंना? आणि आता ह्यांना मीराला इन्व्हॉल्व करायचंय. तरी मी ह्यांना सांगते, जे करायचंय ते तुम्ही करा. तुम्ही नाही. अरे मीरावर ट्रस्ट तरी करू शकतो का? उद्या काही घडलं, मंजिरी मॅडमनं हे सगळं कळलं की हे सगळं मी या लोकांना सांगितलंय, तर काहीतरी भलतं सलतं घडेल आणि मंजिरी मॅडम घेऊन आधी डायरेक्ट माझा मर्डर करतील. शी बाबा, काहीच कळत नाहीये मला. मॅडम, माया, सॉरी, मी तुला मारलं. पण मी तरी काय करू? तू लहान मुलांसारखा हट्ट धरून बसली होतीस, मला प्रॉपर्टी हवी आहे, मला प्रॉपर्टी हवी आहे. आता प्रॉपर्टी म्हणजे काय खेळ वाटला का तुला? हं? आणि माया, तुला गरजच काय प्रॉपर्टीची? हे घर तुझंच आहे ना. तू कशाला उगाच हट्ट धरून बसली होतीस? बरं, मला एक सांग, तू आपलं सिक्रेट कोणाला सांगितलं नाहीस ना? नाही नाही, मी नाही सांगितलं. हो. तू का सांगशील? कारण सांगितलंस तर त्याचे परिणाम काय होतील हे तुला चांगलंच माहिती आहे. तुम्ही माझा जीव घ्याल. अगदी बरोबर. माया, हेच ना मला तुझ्या बाबतीत खूप आवडतं. तुला सगळं नीट लक्षात राहतं. बरं ऐक, तुला ना माझं एक काम करायचंय. का? काम का नाही करणार? करणार ना, करणार. वाह, मस्त. हे बघ, तुला नर्मदा आणि मीरावर लक्ष ठेवायचंय. हा? त्या दोघी माझ्या विरोधात काय बोलतात हे मला येऊन सांगायचं. इतकं सोपं काम. करशील ना? करशीलच. गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय होऊन बसलं? बापरे, सगळी गडबडच झाली आहे. मधलं मध्ये अडकलं, काहीच कळत नाही. मीरा,
नर्मदा आत्याने तुला सगळं सांगितलंय खरं, पण त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा? कारण यातल्या बऱ्याच गोष्टी मलाही माहिती नव्हत्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मंजिरीनेच दादासाहेबांचा खून केलाय हे त्यांना कसं माहिती? उत्तर सोपं आहे. माया. मायानेच नर्मदा आत्याला सगळं सांगितलं असणार. आपल्यात आणि मंजिरीमध्ये जे काही सुरू आहे याची बरीच कल्पना मायाला आहे. मायानेच सांगितलं असणार, पण त्याने फरक पडत नाही मीरा. आणि मी म्हणाले तसं आपण 4 पावलं मागे आलोय ती मोठी झेप घ्यायला. आणि आपण स्वीकारलं किंवा नाही स्वीकारलं तरी सत्य बदलत नाही. मीरा, आपण त्या मंजिरीशी किती लढलो किंवा नाही लढलो तरी त्याचा काही परिणाम होत नाहीये. आणि त्याचा परिणाम तेव्हा होईल जेव्हा ही लढाई अथर्वपर्यंत पोहोचेल. नाही नाही ताई, वेदाच्या बाबांना या. मीरा, हे बघ, मला कळतंय याने तुमच्या दोघांमध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. अगं, मंजिरीच्या विरोधात लढायचं असेल तर अथर्व आपल्या बाजूने हवेत. मीरा, आजी जे काही बोलतात ना त्याचा कधीच एकच अर्थ नसतो. अगं, त्यांच्या प्रत्येक वाक्यात बऱ्याच गोष्टी जोडलेल्या असतात. मीरा, आजी काय म्हणाल्या होत्या आठवतं तुला? आई कधीच आपल्या मुलांपासून लांब जात नाही, ती आपल्या मुलांजवळच असते कायम. मंजिरीने अथर्वच्या खऱ्या आईची जागा घेतली, पण म्हणून त्यांची खरी आई त्यांच्यापासून लांब गेली असं नाहीये. म्हणजे तू नक्की काय करायचं म्हणतेस? अथर्वांना त्यांच्या खऱ्या आईजवळ न्यायला हवं. त्यांना त्यांच्या आईचं सत्य कळायलाच हवं. मीरा, जेव्हा त्यांना सत्य कळेल ना तेव्हाच ते मंजिरीबद्दल तटस्थपणे विचार करू शकतील. आणि हीच आपली मोठी झेप असेल.